एक वडील ज्याने आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी मेहनत केली, पण एका चुकीच्या सवयीने त्याचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि शेवटी इतका हताश झाला, की स्वतःच्या मुलालाच एक शेवटचा मेसेज करून तो कायमचा निघून गेला. सोलापूरमध्ये घडलेली ही घटना अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली. सोलापूर शहरात जुगाराच्या व्यसनामुळे सर्वस्व गमावलेल्या एका 57 वर्षीय पित्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अनिल मारुती नरोडे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून ते सोलापूरमधील मोराराजी पेठ परिसरात राहत होते. जुगाराच्या व्यसनामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना त्यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 मार्च रोजी सकाळी सुमारे 9 वाजायच्या सुमारास सोलापूर विजापूर महामार्गावर असलेल्या छत्रपती संभाजी तलाव, ज्याला कंबर तलाव म्हणूनही ओळखले जाते, येथे त्यांनी उडी घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील सर्वात भावनिक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी अनिल नरवडे यांनी आपल्या मुलाला WhatsAppवर एक शेवटचा मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील चुका मान्य करत जुगाराच्या व्यसनांमुळे सर्व काही गमावल्याची कबुली दिली आहे. त्यांनी आपल्या मुलाला लिहिलं की मी माझ्या चुकीच्या सवयीमुळे कधीच सुधरू शकलो नाही. मी जुगाराच्या आहारी गेलो आणि त्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी तुमच्या लायकीचा वडील राहिलो नाही. म्हणूनच हा शेवटचा मार्ग निवडत आहे. या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी मोठ्या मुलावर सोपवली आहे. त्यांनी आपल्याला मुलाला कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती केली असून स्वतःच्या चुकीच्या मार्गावर कधीही जाऊ नकोस असा सल्ला देखील दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी जुगार खेळताना घेतलेली कर्जाची माहिती देखील मुलाला दिली आहे आणि गाड्या गहाण ठेवल्याचाही उल्लेख या मेसेजमध्ये केला आहे. हा संपूर्ण WhatsApp मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून तो वाचून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. जुगाराच्या व्यसनांमुळे एखाद्या व्यक्तीवर किती मोठा मानसिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतो, याचं हे धक्कादायक उदाहरण मानलं जात आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल नरोडे काही दिवसापासून प्रचंड तणावाखाली होते. जुगारामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवल्यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. आर्थिक अडचणी वाढत चालल्यामुळे आणि कुटुंबावर समोर उभ्या राहिलेल्या संकटामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणामुळे समाजात पुन्हा एकदा जुगारासारख्या व्यसनांबाबत जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. कारण अशा व्यसनांमुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही, तर कुटुंबाचं मानसिक संतुलनही बिघडू शकतं. एका वडिलांनी शेवटच्या क्षणी आपल्या मुलाकडे माफी मागत आयुष्याचा निरोप घेतला. ही बाब प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारी आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि तुम्हाला उद्या चर्चा चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर ते देखील चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.